श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. प्राचीन काळी एकदा रुची नामक प्रजापती मायामोहाचा त्याग केलेला, निर्भय होऊन निरअहंकारी होऊन पृथ्वीवर विचरण करत होते. त्यांनी अग्निहोत्राचाही त्याग केला. घर दार मायामोह या सगळ्या गोष्टींचा त्याग करून संशयरहित होऊन संगरहित होऊन इकडे तिकडे विचरण करणं त्यांचं सुरू होतं. हे सुरू असताना एकदा अचानक त्यांच्यासमोर त्यांचे सगळे पितृगण येऊन उभे राहिले. या पितृगणांनी रुची प्रजापतींना विचारलं, हे वत्सा, तू कोणत्या कारणाने गृहस्थाश्रमाचा त्याग केला? दारा नाही, प्रतिग्रह नाही. अरे खरं सांगू का तुला, गृहस्थाश्रम म्हणजे काही फक्त आपल्या इंद्रियांचा उपभोग निभवावा एवढ्या करता नाही, इंद्रियांची लोलुपता वाढवावी एवढ्या करता नाही, तर दारा प्रतिग्रह हे स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीच्या हेतू आहेत. गृहस्थाश्रमाशिवाय माणूस हा कायम बांधलेला आहे. कारण देवांची, पितरांची, ऋषींची, याचकांची पूजा करण्याकरता आणि उत्तम लोकाची प्राप्ती करून घेण्याकरता गृहस्थाश्रमच महत्त्वाचा आहे. अनेक प्रकारे या पितृगणांनी रुची ऋषींना गृहस्थाश्रमाचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. अनेक महत्त्व सांगत असताना हे रुची ऋषी बघतायत, आपण मला हे सांगतायत, बरोबर आहे. पितरांनी बघितलं, अरे बाबा, या गोष्टी प्राप्त करायच्या, त्याशिवाय तुला शाश्वत पदाची, मोक्षाची प्राप्ती नाही रे बाबा. कारण गृहस्थाश्रम कसा आहे माहिती आहे का? पितृगण सांगायला लागले, सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सधनम स्वयोषितिरती चाज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. गृहस्थाश्रम धन्य आहे, कारण तिन्ही आश्रमांचा आश्रय याच गृहस्थाश्रमामध्ये आहे. ब्रह्मचारी विद्या ग्रहण करण्यासाठी मुलांना आधार कोण असेल तर गृहस्थाश्रम आधार आहे. ज्यांनी गृहस्थाश्रमातून आपलं जीवन परिपूर्ण केलं आहे, जे वानप्रस्थाश्रमामध्ये आहे, त्यांना आधार आपले मुलं यांचा गृहस्थाश्रमच आहे. पर जे संन्यासी आहेत, ज्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे, माध्यान्ह काळी भिक्षा म्हणून त्यांनाही गृहस्थाश्रमाच्याच दारामध्ये जाऊन उभं राहावं लागतं. हा गृहस्थाश्रम धन्य असताना तू याचा त्याग का केला? बरं, आपण गृहस्थाश्रमाचा स्वीकार न केल्यामुळे आपल्या हाताने कधी यज्ञयाग झाले नाही, देवदेवतांप्रीत्यर्थ स्वाहाकार झाले नाही, पितरांप्रीत्यर्थ स्वधाकार झाले नाही, कधी अतिथींची सेवा तुम्हाला झाली नाही. त्यामुळे तुम्ही देवांचे, पितरांचे कायम ऋणी आहात, ऋषींचेही ऋणी आहात. पुत्रोत्पत्ती, देवपूजा, पितृतर्पण या क्रमाक्रमानेच संन्यास ग्रहण हा उचित मार्ग जीवनात असताना आपण या सगळ्या गोष्टी सोडून सरळ भगवत प्राप्ती करू इच्छिता, स्वर्ग प्राप्ती करू इच्छिता, तर हे तुम्हाला कसं शक्य आहे? हे पुत्रा, आम्ही पितर तुला सांगतोय, तुझे पितृगण तुला सांगतोय की या मार्गाने तू प्रवास करत राहशील तर तुला कायम कष्टच प्राप्त होतील. बरं,
जन्मात तर कष्ट प्राप्त होतीलच, पण मृत्यूनंतरही तुला नरकाची प्राप्त होईल. दुसरा जन्मसुद्धा तुला क्लेशदायकच मिळेल. हे सगळं भाषण ऐकल्यावरती रुचींनी बघितलं, हे पितृगणांनो, मला सांगा, वेदांची आज्ञा आहे. वेद असं म्हणतात की जीवनामध्ये परिग्रह घेणे, अत्यंत दुःख, भोग, पापसंग्रह हे अंतकाळी अधोगतीला नेऊन सोडणारे आहेत. असा विचार करत असताना, मी वेदांची आज्ञा पाळत असताना, मला का आपण असं म्हणता की म्हणून तर मी विवाह केला नाही, क्षणमात्र संसाराच्या या जाळ्यामध्ये अडकून माझ्या जीवनाची पूर्ण हेळसांड करणं माझी इच्छा नव्हती. जो अपरिग्रही आहे तो प्रतिदिवशी विद्या ज्ञानार्जनाने आपल्या आत्म्याची शुद्धी करू शकतो, तोच श्रेष्ठ आहे. मग जितेंद्रिय पुरुष, तत्वज्ञानी पुरुष स्वतःचा आत्म्याचा उद्धार करू शकतो. त्याला या बाकीच्या गोष्टींची उद्धाराची काही आवश्यकता नाही आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा पितृगण म्हणतात, हे वत्सा, जितेंद्रिय होऊन आत्मकल्याण केलं पाहिजे हे म्हणणं तुझं बरोबर आहे, पण हा पूर्ण कल्याणकारी मार्ग नाही ज्याच्यावर तू चालतोय. पंचयज्ञ, तप, दान याद्वारे आपलं अमंगल दूर करत करत फळाच्या प्राप्तीची अपेक्षा न करता जो शुभ कर्म करतो ते त्याला बंधन करू शकत नाही. त्यामुळे त्याला बंधन तर निर्माण होतच नाही, पण त्याच्या पूर्वजन्मीचे भोगही नष्ट व्हायला लागतात. प्रारब्ध्याचं जे पुण्यकर्म आहे ते सुखदुःखाचं कारणीभूत आहे. ते भोगूनच नष्ट करावं हे महत्त्वाचं आहे. या कारणे विद्वज्जनांनी आपल्या कर्माचरणातून आपलं दुःख पाप नष्ट करावं. विवेकबुद्धीने कर्माचा लेप आपल्याला लागू देऊ नये, पण कर्म तर करतच राहावं लागेल ना. सगळ्या कर्माचा त्याग करून तू विचरण करतोय हे काही आम्हाला पटत नाही आहे, पितृगण पुन्हा म्हणतायत. ह्यांनी पाहिलं, हे पितामह पितृगणांनो, वेदांनी कर्ममार्ग प्रतिपादन केलाय, पण हे करत असताना त्याला अविद्या असं म्हणलं आहे. मग मला सांगा, मी कसं काय त्याच्यावर चालावं? पितरांनी पाहिलं, बाबा रे, कर्माद्वारे जे केल्या जातं त्या सगळ्या विद्या अविद्या आहेत, बरोबर आहे, पण विद्या कितीही नाही म्हणलं तरी तू जे काही करतोय हे सुद्धा एक कर्मच आहे. सगळ्या कर्माचा त्याग करणं हेही एक कर्मच झालं. तुझं हे कामच झालं. तू हे सगळा त्याग केला म्हणजे कामच झालं. मग मला सांग की हे जे तू करतोय त्यावेळेला याच्यातून सुद्धा जे विहित कर्माच्या अनुष्ठानाचा त्याग केला गेला आहे हे तुला अधोगती प्रदायक आहे. ऐक, प्रपंचाचा त्याग करून तू भगवत प्राप्ती करतोय, अपरिग्रह करून तू आत्मप्रक्षालन करतोय हे म्हणतोय, हे ठीक आहे, बरोबर आहे, पण शास्त्रविहित कर्माचं अनुष्ठान न करता उत्पन्न होणाऱ्या दोषांचाही तू अधिकारी आहे. मग मला सांग, हे दोष तुझे कसे जाणार? अविद्या ही विषासारखी आहे, बरोबर आहे, पण त्यावेळेला अतिशय उत्तम ज्ञान हे पितृगण त्याला सांगतायत की एक लक्षात ठेव, औषध तयार होत असताना त्यामध्ये विषाचीच मात्रा असते.
आजही बघा आपण औषधावर लिहिलेलं असतं की यामध्ये विष आहे, पण आपण ते घेतोच का? कारण त्याच्यामधल्या ज्या विषाची मात्रा आहे ही आपल्याला माहिती आहे की आपल्यातल्या रोगाला मारणारी आहे, त्यामुळे आपण ते विष घेतोच. ज्याप्रमाणे हे विषच माणसाच्या वरती उपकार करण्यासाठी औषधात एकत्र केलं जातं, असतं विषच, पण औषध म्हणून घेतल्या कारणाने ते नक्कीच रोगाला दूर करतं. ज्याप्रमाणे विषाचा यथोचित उपयोग केल्याने प्राण्याचं कल्याण होतं, त्याचप्रमाणे ही अविद्या जरी असली तरी कर्माचं अनुष्ठान हे सुद्धा आपल्याला कल्याणकारीच आहे. त्यामुळे आणि खरंच आहे मंडळी, काय त्या पितरांनी किती सुंदर ज्ञान सांगितलंय. पितृगण काय सांगतायत हेही खरंच आहे. महाराज आमचे कीर्तनात कायम म्हणायचे की सगळ्यात महत्त्वाची कर्माच्या मागची भावना आहे. आपल्याला कोणतंही कर्म बंधन किंवा मोक्ष नेऊ शकतं हे आपल्या हातात आहे, कारण प्रत्येक कर्माच्या मागची भावना महत्त्वाची आहे. रस्त्याने चालता चालता एखाद्या गुंडाने आपल्याजवळचा ऐवज हिसकवण्याकरता आपल्या पोटावून चालवलेली सुरी आणि डॉक्टरांनी आपल्या पोटातले दुःख दूर करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी केलेलं ऑपरेशन हे सुद्धा कापाकापी नाही का? चोरही आपलं पोट कापतो, डॉक्टरही आपलं पोट कापतो, पण दोघांच्या मागची भावना वेगळी आहे. एक जण आपल्याला जगवण्यासाठी आपलं पोट फाडतो, तर एक जण आपल्याला मारण्यासाठी आपलं पोट फाडतो. ह्याच्या मागच्या भावनेची विसंगती आहे. कर्म एकच आहे, काम एकच आहे, पण मागची भावना ही त्याला बंधनामध्ये आणि मोक्षाला कारणीभूत ठरणारी आहे. तेव्हा हे पितृगण बघतायत की रुची एक लक्षात ठेव, त्यामुळे तू हे जे काही करतोय, इकडे तिकडे फिरतोय, हे फिरणं काही चांगलं नाही. तू काय कर, विधिपूर्वक विवाह कर, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर, लौकिक कर्माचा अनुष्ठान कर, अजन्म तुला नक्कीच भगवत प्राप्ती होईल. आता हे सगळं ऐकल्यावरती रुचिर बघतोय, हे पितृगणांनो, आता मी वृद्ध झालोय, आता मला कोण कन्या देईल बरं? त्याच्यातही मी अकिंचन व्यक्ती आहे, त्यामुळे माझ्याजवळ काही द्रव्य नाही, मला दारात कोण देणार? कसं काय शक्य होईल? त्यावेळेला या पितरांनी बघितलं, तुला आमचं वचन पालनच करावं लागेल. नक्कीच जर तू आमचं वचन ऐकलं नाही तर तुझी अधोगती निश्चित आहे. एवढं म्हणून त्या ठिकाणाहून पितृगण अदृश्य झाले. आता पितृगण अदृश्य झाल्यामुळे या रुची ऋषींचा प्रश्न अर्धवटच राहिला. हे मनात विचार करायला लागले, यांनी आपल्याला लग्न कर सांगितलंय खरं, पण आता आपल्याला कन्या देईल कोण? पृथ्वीवर पुन्हा विचरण करायला लागले, लग्नासाठी प्रयत्न करायला लागले, खूप फिरले, पण आता कसं शक्य होणार होतं? विवाह होणार कसा? यांना मुलगी देणार कोण? खूप विचार केला. शेवटी या रुची ऋषींनी बघितलं, आता याच्यातून आपल्याला भगवत कृपाच तारू शकते. म्हणून यांनी दिव्य अशी ब्रह्मदेवाच्या कृपा प्राप्त करून घेणारी 100 वर्षांची तपश्चर्या केली. 100 वर्षानंतर ब्रह्मदेवाची स्वारी प्रगट झाली. ब्रह्मदेवांनी पाहिलं, वरमगृही ब्रह्मदेव बघतायत, रुची काय तुझी इच्छा आहे माग? त्यावेळेला रुचींनी बघितलं, घडलेली घटना सांगितली, आपण तपश्चर्या करण्याचं कारण सांगितलं. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिला की आपण प्रजापती व्हा, सृष्टीची उत्पत्ती करा, प्रजारूपी पुत्रांची उत्पत्ती करूनच तुम्ही
पितृजनांकरता श्राद्ध पिंडदान संपन्न करून साधिकार कामना सिद्धी प्राप्त करू शकाल. तर तुम्हाला पितरांनी उचितच मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही लग्न करा. त्यावेळेला यांनी पाहिलं, म्हणूनच मी तुमची तपश्चर्या केली आहे. मला आपण कन्या प्रदान करावी. त्यावेळेला यांनी पाहिलं, एक सांगू का, तुमची इच्छा तुमचे पितृगणच पूर्ण करू शकतात. आपणच आपल्या पितृगणांची प्रार्थना करा. आपले पितृगणच आपल्याला संतुष्ट होऊन स्त्री पुत्र आदी या सगळ्या गोष्टी प्रदान करू शकतील. ब्रह्माजींचं वचन ऐकल्यानंतर या रुची ऋषींनी नदीच्या तटावर एकांतामध्ये पितृगणांची स्तुती केली. रुचीद्वारा केलेली ही पितृस्तुती आपण कालच आपल्या या चॅनलवरती ऐकली आहे. स्तुती करून आपल्या समस्त पितरांना आशीर्वाद मागितला. पितरांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आशीर्वाद नाही दिला नुसता, तर पुन्हा सांगितलं की मनोरमा पत्नी प्राप्त होईलच होईल. तिच्यापासून आपल्याला झालेला पुत्र बुद्धिमान मन्वंतराधिपती होईल. त्याचं नाव रौच्य असे असेल. त्रैलोक्यात त्याची ख्याती होईल. तो बलवान असेल, महापराक्रमी असेल, महात्मा असेल. आपलं कल्याण होईल असं म्हणून आशीर्वाद दिला. पुन्हा सांगितलं की आपण जी पितृस्तुती केली आहे, ही स्तुती जो कोणी आपल्या घरी म्हणेल, श्राद्धाच्या दिवशी म्हणेल, आपल्या पितृगणांना पिंड प्रदान करताना म्हणेल, त्याच्यावर नक्कीच आम्ही कृपा करू. पितृगण म्हणाले, स्तोत्रे नानेन च नरो योस्मान् स्तोष्यति भक्तितः तस्य तुष्टा वयं भोगान आत्मजं ध्यानमुत्तमं. त्याला आम्ही काय प्रदान करू? आयु आरोग्यमर्थंच पुत्रपौत्रादिकं तथा वाञ्छद्भिः सततं स्तव्या स्तोत्रे नानेन वय्यतः. श्राद्धेषु य इमं भक्त्या, जो कुणी श्राद्ध सुरू असताना ही स्तुती म्हणेल तर पठिष्यति द्विजाग्र्याण्यां भुञ्जितां पुरतस्थितः स्तोत्रश्रवणसंप्रीत्या सन्निधाने परे कृते अस्मभीरभयं श्राद्धं तद्भविष्यत्यंसंशयम्. आशीर्वाद दिला. या स्तोत्राचा पाठ करणाऱ्यांनाही आशीर्वाद दिला, रुचींनाही आशीर्वाद दिला. जीवनामध्ये या रुचींना उत्तम प्रकारची पत्नी प्राप्त झाली. उत्तम प्रकारे यांचा प्रपंचही झाला. पितरांच्या कृपेने या नदीतूनच रुचींच्या समोर प्रम्लोचा नावाची अप्सरा त्या ठिकाणी प्रगट झाली. ती अप्सरा ऋषींना म्हणाली, हे तपस्वी श्रेष्ठा, मी प्रसन्नपूर्वक वरुणाची पुत्र महात्मा पुष्कर यांच्याद्वारे एक उत्तम सुंदर अशी कन्या उत्पन्न झाली. मी ती सुंदर स्वरूपवान मानिनी नावाची कन्या भार्यारूपाने आपणास प्रदान करू इच्छिते. रुचिरांनी बघितलं, ठीक आहे, आपण जसं म्हणाल त्याप्रमाणे त्या जलाशयातून निर्माण झालेली मानिनी नामक कन्या या रुचिर ऋषींना दिल्या गेली. पुढे ज्याप्रमाणे आशीर्वाद या सगळ्या पितरगणांनी दिलेला होता, त्या पितृगणांच्या आशीर्वादाने या ऋषींना अतिपराक्रमी महत्युती असा रौच्य नावाचा विख्यात पुत्र प्राप्त झाला, जो मन्वंतराचा अधिपती झाला. तर मंडळी, याप्रमाणे या सगळ्या पितरांनी, पितृगणांनी
आशीर्वाद दिला आणि रुचिर ऋषींच्या जीवनामध्ये अत्यंत सौभाग्य अशी घटना घडली. आपल्याही जीवनामध्ये आपण निष्कर्म होण्यापेक्षा सकर्म होऊन आपल्या जीवनामधली वाटचाल ही योग्य रीतीने करून, पितृगणांचा आशीर्वाद घेऊन, देवगणांचा आशीर्वाद घेऊन, गृहस्थाश्रमामध्ये या सगळ्यांच्या आशीर्वादाने यथायोग्य असे मनामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती न बाळगता सगळे कर्म हे फलाची अपेक्षा न करता करून या सगळ्यांच्या आशीर्वादाने इहलोकातले सौख्य उपभोगून अंती भगवत प्राप्ती करून घ्यावी, हीच मनकामना महत्त्वाची आहे. आपण मुद्दाम सगळ्यांकरता हे रुची ऋषींनी लिहिलेलं संस्कृत स्तोत्र जे गरुड पुराणांतर्गत आले आहे, काल आपण आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केलंच आहे. आपण एकदा पुन्हा ते बघू शकता. नाही लक्षात आलं तर आमच्या दूरध्वनी क्रमांकावर 98 60 78 29 89 या क्रमांकावरती व्हॉट्सॲपद्वारे मॅसेज करून हे स्तोत्र आपण उपलब्ध करून घेऊ शकता. जय जय रघुवीर समर्थ.